तरी व्यवहार टाकून लय हुशार आहे बा. म्हणून तर एवढे पैसे छापलेत आपण. आणि ते पण काय काम न करता. होय मित्रा, आज तुझं लय खरं आहे. काय करू, मी पण पदवीधर आहे, सायन्स झालंय, कम्प्युटर झालंय, तरी सुशिक्षित नेता म्हणून जगतोय. अरे पैसे कमवायला डोकं लागते डोकं. तुला काय पाहिजे सांग, सगळं फुकट देतो. आता सर्वात चांगली नोकरी म्हणजे राजकारण आहे मित्रा, राजकारण. चल माझ्या बरोबर त्या माणसाकडे. अरे हॉटेलमध्ये कपाशी मिसळत होता तो, आता आमदार झालाय आमदार. ही भाजी खाणाऱ्या माणसाकडे आता करोड रुपये आहे की. हे सगळं राजकारण करूनच कमावलं वाटतंय ना. चल त्याच्याकडे जाऊ, त्याची ओळख करून देतो. आणि त्याचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असल्यावर तुला काय बी कमी पडणार नाही बघ. नमस्कार नेते, नमस्कार. काय शाबू शेख, सकाळी सकाळी काय काम करतो? 5 दिवस गाठ नाही, दर्शन घ्या म्हणून आता आलो होतो. तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणजे झालं. अरे माझे आशीर्वाद सदैव कार्यकर्त्याच्या पाठीशी असतात. अरे तुम्ही आहात म्हणून मी आहे. बरं, हा कोण आहे तुझ्या बरोबर? इथे फार हुशार आहे, माझा मित्र आहे. पक्षाचं काम करायचं म्हणाला म्हणून तुमच्याकडे गेलो आलो त्याला. अरे तुझा मित्र म्हणला ना, आपलाच माणूस झाला. अरे पोरा, तो आता कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, कोणाला बी घ्यायचं नाही. हे आहे ना तुझ्या बरोबर, आय एम हेरिंग मध्येच राहायचं. तुम्ही आहे माझ्या पाठीशी म्हटल्यावर मी कशाला कोणाला भेटतोय? पण नेते त्याचं काय, याची आर्थिक परिस्थिती जरा नाजूकच आहे. पैशाची अडचण आहे याच्याकडे. अरे याच्या सगळ्या अडचणी आता समजल्या. आपला कार्यकर्ता म्हटल्यावर कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसते. ह्याला एक स्क्रीन टच मोबाईल घेऊन दे काय, आणि 2 पांढरे आणि एक नवीन गाडी बी घे शोरूम मधून. आणि त्याला पैसे बिसे काय देऊ नका, नुसतं माझं नाव सांगा. रामराम नेते, कार्यकर्ते कसे सांभाळावे हे तुमच्याकडून शिकाव बघा. आजच्या जमान्यात समाजहिताचं काम कोण करत नाही. कोण फुकट खायला देतं त्याच्या मागे जातात लोक. असं कसं म्हणता तुम्ही? आता बघा, मी तर आतापर्यंत समाजासाठी आणि समाजाच्या हितासाठी असं कोणतरी काम करत नाही. लोकांच्या हिताचं बी आजपर्यंत कोणतरी काम केलेलं नाही. अहो तरी सुद्धा लोक मलाच निवडून देतात. आता ही माझी निवडून येण्याची 3री टर्म आहे. माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारा कितीतरी उच्च शिक्षित आहे, समाजप्रेमी आहे. अहो त्याला अनेक योजनांची माहिती आहे, तो लोकांची कामं करतो. तरी सुद्धा माझ्या विरोधात निवडून येऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही कशी निवडून येता? काय भानगड आहे हो? काय घोळबिळ घालून निवडून येता तुम्ही? अहो भानगड बिंगड घोळवेळ काय नाही हो. आता बघा, माझ्या विरोधी निवडणूक लढवणारा उमेदवार अहो 4-4.5 वर्ष जनतेची कामं करतोय. आणि मी फक्त आणि फक्त 6 महिनेच. अहो माझ्या हॉटेलवर लोकांना पिण्यासाठी दारू, खाण्यासाठी मटण मोफत देतो. अहो लोक एवढे प्रामाणिक आहेत, दिलेल्या दारूला आणि खाल्लेल्या मटणाला प्रामाणिक राहून रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, गाडीवर सायकलीवर चालत फिरून माझा प्रचार करतात आणि मला निवडून आणतात. आता 6 महिन्यानंतर निवडणूक आहे, तुम्ही निवडून येणार म्हणा की. अहो निवडून तर किती येणार. माझ्या मागे दारुडी, पोपटी, पैसे घेऊन मतदान करणारी लाचार लोक आहेत. आणि हे जोपर्यंत आहे ती तोपर्यंत मॅच निवडून येणार. हे बघा तात्या, यावर्षी तुम्ही निवडणूक काय लढवायचं नाही बघा, सांगा लागलो. असं कसं म्हणून चालायचं हो? मी जर निवडणूक नाही लढवली तर तो आमदार घोळ गावातील तरुण मुलांना दारूचं व्यसन लावून त्यांचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. म्हणून अशा समाजात घातक असणाऱ्या प्रवृत्तीच्या राक्षसास पराभूत करून त्याला समाजातून बाहेर टाकल्याशिवाय माझ्या जीवाला समाधान मिळणार नाही बाळा.
अहो तुम्ही म्हणता तो घोळ झाले आमदार गावातील तरुणांना दारूचा नाद लावून त्यांचे संसार उद्ध्वस्त करतोय. पण तात्या तुम्हाला माहिती नाही, तरुण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर फिरून ऐश करत आहेत. ती तरुण मुलं दारू पिऊन तुमच्या विरोधात प्रचार केल्यामुळे तुम्ही निवडणुकीमध्ये पराभूत होता. अहो तुम्ही समजता तेवढी सरळ स्वभावाची लोक नाहीत त्या समाजातली. तुम्ही एवढे झटता लोकांसाठी, पण तुम्ही निवडून का येत नाही? का तर तुम्हाला लोक मतदान करीत नाही, फक्त कामापुरतं गोड बोलतात आणि काम करून घेतात. मतदान मात्र तुमच्या विरोधात करतात, म्हणून तुमचा पराभव होतो. हे कसं काय तुम्हाला कळत नाही? क्या चाहिए मुझे क्या चाहिए मुझे क्या चाहिए पैसा है तमाशा है नाचेगी पिंकी बुलबुलें अरे पैसा है तमाशा है नाचेगी पिंकी बुलबुलें अंदर है सारे सपनों की मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की पीछे तो सारे खोखिए पड़े गूगल में जाके ढूंढा दे फेसबुक पे चिपके पड़े जरा मेरी नजरें घुमा अबे वालों की पिंकी है कॉलर वालों की दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की अरे रात्री कसला जल्लोष झालाय, या मायला नादच खुळा. मला तर 2:30 वाजले घरी जायला. त्या मायला मी तर 2च बाटल्या पिलो, तरी पण मला निशाण केली. जेव्हा नाव्याने मुलांचे खांबा फोडला आणि मला एक हात पॅक दिला, मला काय कळलं नाही, जागे खुरपत. अरे पण तुम्ही कुठे गेलता सगळी? अरे नेत्याने रात्री पार्टी दिली आजच्या 7-8 नव्हतो. मीच तर दारूचं बिल 4,000 रुपये झालं माहितीये का? अरे पोरांनो, तुम्ही तर भारताचे भविष्य आहात. तुम्ही दारू पिऊन स्वतःचं वाटोळं का करून घेता? आपला वेळ चांगल्या कामासाठी घालवा. समाज हिताचं काहीतरी काम करा. तुम्हाला काय करायचंय? तुमची चहा पाजायची ऐपत नाही, कशाला फुकटचे सल्ले देता आम्हाला? तुम्हाला निवडून येण्याची लय हौस दिसते. स्वतः आता बाहेरच्या खोलीत करोडपती माणसाच्या विरोधी निवडून येण्याचं स्वप्न बघता. यंत्र लागलं नाही तुम्हाला? हे बघा, एखाद्या दुकानात कामगार म्हणून गरीबाला ठेवतात का करोडोपती माणसाला ठेवतात? मला तुमची सेवा करायची. तुमचं काम मला सांगा, मी करतो. का करोडोपती माणूस करतो? तुम्हीच सांगा. हे लक्षात घ्या जरा. अरे हसता काय? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. खरंच रे, खरंच खऱ्या माणसाला किंमतच नाही. रे बेवड्या, देशाला जा तिकडं, नाहीतर एक सप्पा देतो बघ तुला. जाय फक्त लोकांच्या मागे खाण्यासाठी ठेवणारे लाजा लावलं. जाऊ दे हो, कशाला भांडण आपल्या. अरे झाली का तयारी निवडणुकीची? अरे गुटखा बंद झाला म्हण. अरे कार्यकर्त्यांनी काय खायचं? गुटखा बरं, जाऊ दे. आता असं करा, एक पोत सुपारी आणा आणि मावा करा.
माझे कार्यकर्ते नाराज नाही झाले पाहिजे. बर, संध्याकाळी जेवण